जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आजचा जो काय आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आवड श्री तुळजाभवानी देवीची. श्री तुळजाभवानी देवीला आवडतो हा नैवेद्य तुम्ही देता का? हा नैवेद्य आई जगदंबेला घरात सुख समाधान सौख्य भरपूर प्रमाणामध्ये नांदेल. तर असा कोणता नैवेद्य आहे जो आई तुळजाभवानीला म्हणजेच आई महिषासुरमर्दिनीला म्हणजे जगतजननी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला असा कोणता नैवेद्य आवडतो जो तुम्हा सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता मागापासून लागलेली आहे. त्याबद्दल आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कोणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः आई अंबाबाई येडेश्वरी देवीचे व्हिडिओ असतील, आपण ज्या पण वेळेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला व्हिडिओ येतील. त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व त्या व्हिडिओचा किंवा त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर चला जरा देखील वेळ न वाया घालवता आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला बोलण्यासाठी आपण सुरुवात करूया. तर तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे ज्या पद्धतीनं सर्व देवी देवतांना प्रत्येकांची आवड निवड ही वेगळी आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक देवी देवतांचा आवडता कलर असेल, आवडतं नैवेद्य असेल, हे वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या पद्धतीनं आपण गणपतीपासून सुरुवात करूया. तर गणपती बाप्पांचं तुम्हाला माहीतच आहे, गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच पद्धतीनं श्रीकृष्णांना लोण्याचा गोळा खूप अतिशय प्रिय आहे, हे देखील सर्वांना माहीत आहे. त्याच पद्धतीनं पंढरपूरचे जे काही विठ्ठल आहेत त्यांना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे व येरमाळ्याची येडेश्वरी आईसाहेब ज्या आहेत त्यांना गूळ तूप भात हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. त्याच पद्धतीनं आई तुळजाभवानीला देखील एक नैवेद्य आहे तो अतिशय प्रिय आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. शेवटी जगाची जननी कुलस्वामिनी आहे म्हणल्यावर ती सर्वांचाच विचार करणार आणि तिचा नैवेद्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा जणांना वाटतं की आई जगदंबेचा नैवेद्य म्हणजे खूप खर्चिक असेल, आईला बोकड कोंबडं किंवा काही बकरं किंवा बरंचसं काही बळी वगैरे किंवा असं खर्चिक नैवेद्य असेल. तर असं कदापि नाही मित्रांनो. आई जगदंबा जेवढी भक्तवत्सल, जेवढी मयाळू दयाळू आहे, सगळ्या विश्वाची जगतजननी आई जगदंबा सगळ्या जगाचा विश्वाचा भार तिच्यावर आहे. तर तिचा नैवेद्य देखील अगदी साधा सोपा कमी खर्चिक आहे. तर तो नैवेद्य जर दैनंदिन नैवेद्य म्हणलं तर त्याच्यामध्ये आई जगदंबेला म्हणजेच तुळजाभवानीला अत्यंत प्रिय असा नैवेद्य म्हणजे दही आणि भात. हा जो नैवेद्य आहे तो आई जगदंबेला म्हणजेच तुळजाभवानी मातेला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही मंगळवार शुक्रवार असेल, आमुषा पौर्णिमा असेल, जर अष्टमी असेल, दुर्गाष्टमी असेल, कालाष्टमी असेल, महिन्यामध्ये 2 अष्टमी येतात, दुर्गाष्टमी असेल आणि कालाष्टमी असेल, तर या 2 दिवशी आणि मंगळवार शुक्रवार आणि आमुषा पौर्णिमा जर तुम्ही दही भाताचा नैवेद्य आपल्या घरामध्ये जे काय आई जगदंबा आहे तिची मूर्ती असेल, फोटो असेल, प्रतिमा असेल, टाक असेल, आई जगदंबेच्या आपल्या घरामध्ये काहीही असू दे, त्याला जर तुम्ही अशा पद्धतीचा नैवेद्य जर मंगळवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी या दिवशी जर तुम्ही दाखवला तर निश्चितपणानं जी काही आई जगदंबा आहे ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला मनोइच्छित जे काही फळ आहे
आहे ते भरपूर प्रमाणामध्ये देणार आहे. घरामध्ये सुख समाधान जे काय आहे ते देखील भरपूर प्रमाणामध्ये देणार आहे व तुमच्या जे काही अडलेले कामं असतील ते देखील जलदपणे पूर्ण होतील. त्याचबरोबर तुमची काही इच्छा आकांक्षा असेल आई जगदंबेकडे तर ते देखील जे काय आहे ती जगदंबा लवकरात लवकर तुमचं काम करून तुम्हाला आनंदी करणार आहे. आणि जर तुम्हाला विशेष नैवेद्य दाखवायचा असेल तुळजाभवानी आईसाहेबांना तर तो पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे, त्याला महानैवेद्य म्हणतात. जर तुम्हाला मंगळवार शुक्रवार आपलं नित्य जे काय आहे तो जर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. जगदंबा अतिशय प्रसन्न होते. व तुम्हाला जर महानैवेद्य म्हणजेच पौर्णिमेला असेल किंवा एखाद्या सणासुदीला असेल, आता आपण बरेचसे सण साजरे करतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांशिवाय मजा नाही आणि कित्येक सण हे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, प्रत्येक सण हे आपल्याला नवीन नवीन चाहूल किंवा नवीन नवीन काहीतरी रूढी परंपरा आपल्याला शिकवून जातात किंवा त्याची ओढ लागलेली असते आपल्याला. तर अशा प्रत्येक सणासुदींना आपण आपल्या घरामध्ये गोडधोड करण्याची एक जुनी परंपरा आहे आणि ती अत्यंत चांगली आहे. तर अशा ज्या काही सणासुदींना आपण आपल्या घरामध्ये देवी देवता आहेत याचं जे काय आहे ते वास्तव्य ठेवून आपण प्रत्येक सणाला जे काय आहे तो आपल्या घरामध्ये जे काही इष्टदेवता आहेत, कुलदेवता आहेत किंवा आपण ज्या देवी देवतांना मानतो त्यांच्यासाठी सुद्धा आपण नैवेद्य जे काय आहे तो सेपरेट पहिल्यांदा केला पाहिजे. मग सणासाठी जे काय आहे ते आपण भोजन बनवू शकतो. तर असा पूर्णाचा जो काही नैवेद्य आहे तो आई जगदंबेला जर तुम्ही दाखवला किंवा येडामाईला जरी दाखवला किंवा तुमचे जे काही कुलदैवता आहेत घरामध्ये त्यांना दाखवला तर नक्कीच जे काय आहे ते कुलदेवतेचा असेल किंवा तुमचे इष्टदेवता असेल किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानता अशा देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जे काय आहे ते तुमच्या घरावर भरभरून होणार आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाची आवड ही खूप महत्त्वाची आहे आणि आपण जर त्या आवड जर जपली तर नक्कीच जे काय आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर चांगल्या पद्धतीनं होत असतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्या भाविक भक्तांना अगदी सेवा म्हणून दाखवायचा आहे त्यांनी दही भाताचा नैवेद्य जरी मंगळवार शुक्रवार दाखवला किंवा मी म्हणतो रोज जरी दाखवला तरी देखील हरकत नाही, कारण कित्येक घरामध्ये भात हा रोजच केला जातो व दही देखील शेताकडचे लोक जे असतात ते बरेचसे जण स्वतःला खाण्यासाठी दही हे जे काय आहे हे हलकं फुलकं अन्न आहे, पचण्यासाठी देखील साधं आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये दही हे कंपल्सरी रोज खाल्लं जातं. तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य रोजसुद्धा दाखवू शकता. शेवटी तुमची श्रद्धा, तुमची भावना महत्त्वाची आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आहे. देवीला नैवेद्य दाखवून तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आईसाहेबांचा प्रसाद म्हणून. नक्कीच तुम्हाला भारी वाटेल. कमीत कमी मंगळवार शुक्रवार तरी तुम्ही अशा पद्धतीचा नैवेद्य करून आपण जे काय आहे ते जगदंबा मातेला दाखवला पाहिजे. शेवटी बहिणी बहिणींच्या आवडी तरी बघा तुम्ही. आई येडामाईला तूप गूळ भाताचा नैवेद्य, तर आई जगदंबेला म्हणजेच तुळजाभवानी मातेला दही भाताचा नैवेद्य. तर शेवटी याच्यातून एक लक्षात येतं की दही आणि भात किंवा तूप आणि भात हे सर्वत्र जास्तीत जास्त देवी देवतांचा प्रिय नैवेद्य आहे. तर तुम्ही सर्वच देवी देवतांना हा नैवेद्य दाखवला तरी देखील ते सर्वजण जे काय आहे ते रुजू करून घेतात. आता बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न आलेला असेल की आम्हाला इतर देवी देवता आहेत पण त्या देवी देवतांची आवड आम्हाला माहीत नाही. तर तुम्ही श्रद्धेनं सर्वांना, कारण जगतजननी तुळजाभवानी ही जी काय आहे ती सगळ्या जगाची कुलस्वामिनी आहे, तिच्यामध्ये सर्व रूपं दडलेली आहेत. तर तुम्ही कोणताही तुम्हाला देव असेल आणि त्या देवाची जर तुम्हाला आवड माहीत नसेल तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य जरी तुम्ही त्या देवाला दाखवला श्रद्धेने तुमच्या घरामध्ये देवघरात तर ते देव प्रसन्न होतील व तुमचं जे काही मनोइच्छित फळ आहे ते तुम्हाला नक्कीच देतील. तुमच्या कामामध्ये जे काय आहे ते विघ्न येत असतील तर ती कामामधली विघ्न कमी होतील आणि मी तर म्हणतो पूर्ण संपुष्टामध्ये जाऊन तुमची कामं पटापट होतील. तुम्हाला जे काय आहे तो घरामध्ये आनंद होईल व तुम्हाला जे काय हवं आहे ते नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर तुमच्या देखील मनामध्ये काही प्रश्न असतील की त्याची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील, माहीत नसतील, तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली मराठीमध्ये कमेंट्स करून तुमचा प्रश्न मांडू शकता. मी नक्कीच तो प्रश्न
इथं जे काय आहे ते व्हिडिओ काढून सविस्तरपणे त्याच्यावर उत्तर देईन आणि तुमच्या एका प्रश्नामुळे लाखो लोकांना त्याची माहिती होईल व त्याचं देखील पुण्य तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपली जी काही माहिती आहे आपण फ्रीमध्ये देतोय. आणि जे कोण अगदी भोळे भाबडे गरीब किंवा सर्वसाधारण लोक आहेत त्यांना कुणीही फ्रीमध्ये माहिती सांगत नाही किंवा विना मोबदला माहिती सांगत नाही, अशांसाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर जास्तीत जास्त देवीच्या ग्रुपला असेल, देवातील जे काही आपले मेंबर्स असतील, पाहुणेरावळे असतील, त्यांना आपला हा व्हिडिओ जे आहे तो शेअर करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवला तर त्यांना देखील जी काय खरी माहिती आहे ती सखोल माहिती मिळेल व त्याचं पुण्य तुम्हाला देखील मिळेल की तुम्ही देवांची माहिती जास्तीत जास्त शेअर करताय व एका चांगल्या उपक्रमाला तुम्ही सहकार्य करताय. तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी, जय येडामाय.